हर हर महादेव मित्रांनो, बघा कुठं कुठं टेंट लावून झोपावं लागते. रात्रीची चांगली जागा पण भेटत नाही. आता 8:30-9 वाजलेत भावांनो. सकाळपासून जवळ थकलोय आणि आजूबाजूला कुठंच मंदिर भेटत नाहीये, चांगली जागा पण भेटत नाहीये थांबायला. तर हे बघा इथं लावलंय टेंट लावलं भावांनो. हे दुकान आहे इथं बंद आहे आणि हा हायवे रोड आहे. इथं चाललो होतं. चलता आम्हाला पुढे तिथं हॉटेल भेटली एक प्युअर व्हेज म्हणून. तर प्युअर व्हेज हॉटेल बघून आम्ही इथंच थांबलो भावांनो. इथं थांबलो, तिथून व्हेज हॉटेलहून जेवण आणले पार्सल आणि इथं बसून खाल्ले. जेवण वगैरे झालं भावांनो. सकाळपासून चलो थकलो होतो आणि पुढे जायची कॅपॅसिटी पण उरली नाही. तर इथंच टेंट लावलाय. आजची रात्री इथंच काढूया. आजूबाजूला हॉटेल आपलं मंदिर बघितलं पण मंदिर नाही आहे. तर टेन्शन नाही, कधी कधी ऍडजस्ट करावं लागते आणि मागच्या 8 महिन्यापासून आम्ही ऍडजस्टच करत आहे. मंदिर भेटते कुठं कधी कधी नाही भेटत. आणि मित्रांनो, मला एक मित्र पण भेटलाय. 8 दिवस झाले माझ्या सोबत चलतोय. वेस्ट बंगालहून निघालाय तो. हे त्याची बॅग आहे आणि हा झोपलाय आतमध्ये. हर हर महादेव भाई. हो गया खाना वाना? एक नंबर भाई. तर भावांनो, मित्र पण भेटलाय. सोबत चलतोय. मस्त यात्रा होते. एक नंबर आनंद वाटते. आणि माझ्या यात्रेला 243 दिवस कंप्लीट झाले. 4 धाम 12 ज्योतिर्लिंग यात्रा रामेश्वरम कंप्लीट करून भावांनो आता चाललो मी महाराष्ट्र पंढरपूरचे दर्शन करायला. आता सध्या मी कर्नाटकमध्ये आहे भावांनो. तर तुम्ही नक्की सपोर्ट करा तुमच्या भावाच्या यात्रेला. कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहू जा. हर हर महादेव. जय श्री महाकाल.